श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 53। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पिठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान। ग्रंथाचे वैशिष्ट्य। मी लिहिलेला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता। त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला। तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला। गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला। त्याचे सिद्ध योगद्वारा पठन होत आहे। मी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखविले। ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले। श्री बापनाचार्युलूंच्या 33व्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल। ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा। या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल। तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापनाचार्युलूंच्या 33व्या पिढीतील असेल। हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे। श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो। हरि ओम तत्सत। अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला।